आपल्या बुलढाण्यात झाली आता व्हीएस साऊंडची ओपनिंग आणि ती कोणत्या गावात झाली आहे चला तर पाहू आजच्या व्लॉग मध्ये. त्या तिथे तुम्ही आपल्याला पहिले फॉलो करून घ्या. तर मग आज आलता आपल्याला दाडनाक्याहून एक प्लंबिंग कामासाठी कॉल. मग काय मस्तपैकी ना भूषणला घेतलं ना आलो तो त्यांच्या डायरेक्ट घरी. मग इथलं सगळं काम वगैरे पाहून घेतलं होतं बरं का. मग म्हटलं आता चला एकदा पहिले ते सामान घेऊन येऊ. मग जाता जाता ना इकडे आपल्याला आदित्य भेटला होता, त्याला घेऊन आलो तो इकडे चहाच्या टपरीवर. आणि सोबतच इथं आपली काही मित्रमंडळी सुद्धा भेटली होती. मस्तपैकी त्यांच्यासोबत चहा पाणी घेतला ना आलो तो इकडे प्लंबिंगच्या दुकानावर. आपल्याला जे काही सामान घ्यायचं होतं ना ते सगळं घेतलं ना आलो तो इकडे परत त्यांच्या घरी जिथे की आपल्याला काम करायचंय. आता पहिल्या घरमालकाने इथली मोटर काढून नेली होती बरं. मग म्हटलं आता चला पहिले तर आपण आता इटोली मोटर बसून घेऊ. मस्तपैकी मोटर वगैरे बसवली होती. इकडे बाथरूम मधले काही नळ वगैरे काही सगळे चेक करायचे राहिले ते सर्व चेक वगैरे करून घेतले. मग त्यांना आता किचन मध्ये ना आरोचं कनेक्शन घ्यायचं होतं. मग त्यासाठी तर आपल्याला पहिले स्लॅपवर ही टाकी ठेवायची होती. मस्तपैकी ना टाकीला होल वगैरे मारून घेतले होते बरं. मग लगेच एका मजबूत नळीच्या सहाय्याने ना मस्तपैकी टाकी वगैरे घेऊन घेतली. भूषणले म्हटलं जा आता टाकीमध्ये चटकन आहे ना टाकी कनेक्शन फिट करून घे. मस्तपैकी टाकी कनेक्शन फिट वगैरे करून झाली होती आपली. आणि मग बाहेरून 10-15 फूट सीपीयूसी पाईप ठोकायचा होता बरं का. मग अशा प्रकारे ना झालं होतं आपलं आजचं इथलं काम. बाकी प्लंबिंग कामासाठी माझा खाली नंबर दिलेला आहे कॅप्शन मध्ये. मग संध्याकाळच्या टायमाला आहे ना मस्तपैकी लवकर घरी गेलो होतो कारण की आपल्याला जायचं होतं आता डीजेच्या ओपनिंगला. मग आकाशलेन रोशनला घेऊन आलो तुम्ही सरळ इकडे आपल्या मोठ्या सगळी. आणि इथं आले तर सर्वात पहिले आपल्याला आपली मित्रमंडळ भेटली, त्यांना व्लॉग मध्ये घेतलं. आणि तेवढ्यातच इकडे एंट्री झाली होती तेजस शेठची, जे की व्हीएस कॅबिनेटचे मास्टर माइंड आहे. मग वेळ नाव आहे घालताय ना मस्तपैकी शुभम शेठनं, तेजस शेठनं आणि इकडे आपले सचिन शेठनं आहे ना मस्त केली तिकडे डीजेची ओपनिंग. चला तर मग घ्या मग तुम्ही पण एक झलक पाहून. बुलढाण्यावाला मग वातावरण खराब असल्यामुळे ना मस्तपैकी आपल्या दोन्ही मित्राला आहे ना समोरच्या वाटचाली शुभेच्छा देऊन आहे ना आम्ही मित्रमंडळी आलो होतो डायरेक्ट इकडे बुलढाणा. कारण टाइम जास्त झाला असल्यामुळे ना आम्ही मित्रमंडळी आलो होतो एका हॉटेलवर. मस्तपैकी इथून सगळ्या जणांनी ना जेवण वगैरे करून घेतले. चला मग आता तर निघालो मी इथून घराकडे. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.